हे म्हणूनच चाललोय. आता जर का लाठीचार्ज काही केला ना रे बाबा त्या विद्यार्थ्यावर, महाराष्ट्रात आम्ही यांना फिरून देत नाही. बाकीचं काय माहित नाही मला, पण महाराष्ट्रात यांचं जिनच मुश्किल करतो. ते बावळट आहे ते कवा काही म्हणतात ते फताडण फताडण ते कवा काही बरळतं कोणकडे बी काय ते एखाद्या बार मिळतंय का काय पद. माझ आणि एक मस्ती असते बघा, ती मस्ती इतकी भयानक असते सत्तेची, ती कोणालाच मोजत नाही एकदा आले. पण त्यांच्या हे लक्षात नाही आहे, हेच लोक पाडून टाकणारे पण हेच लोक पाडून टाकते, 100% पाडून टाकतात हेच लोक. अरे कशी येऊ देतील ते तुम्हाला सत्तेवरती पुन्हा, कारण हे होतं म्हणून त्यांनी ना थोडं मस्तीच्या बाहेर निघलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी सरकारनं विचार केला पाहिजे ना. आता त्यांच्यावरती हल्ले कसं काय करतायत त्यांना कळत, महाराष्ट्रात जनता कशी फिरू देईल त्यांना. आणलं त्यांनीच, गाड्या त्यांनीच फोडल्या, महिलांना रक्तबंबाळ त्यांनीच केलं, गोळ्या पण त्यांनीच घातल्या म्हणणार ते, म्हणजे ते बोलते ते खरं का. याच्यासाठी पाटील, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी दिल्ली दौरा तुमचा केव्हा आहे? काल जी अमानुषपणानं विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला ना, त्याचा कोणत्या शब्दात निषेध करावा कळत नाही आहे. कारण इतकं क्रूरपणाचं सरकार असू शकतं हे पहिल्यांदाच बघितलं. इथून पाठीमागं थोडंसं काय वाटलं नाही, परंतु काल ज्यावेळेस लाठीचार्ज झाला ना विद्यार्थिनीवरती, तर की महाराष्ट्रात जर विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गानं सरकार भाजपचं जगू देणार नसेल तर या सरकारचा माज उतरवला पाहिजे. कारण हे जर लोकशाही मार्गानं जर आंदोलन करून देणार नसले तर पोरांनी विद्यार्थ्यांनी या देशातल्या जगायचं कसं, हा प्रश्न खूप मोठा आता उभा राहिला आहे. किती दिवस सहन करायचं? कारण हे आतापर्यंत सहन केलं की चाललं होतं, तुम्ही पोरांना पाय मोडूच राहणार, विद्यार्थ्यांना, मुलींना, पोरांना त्या, म्हणजे किती मस्ती या सरकारला आली याच्यातून दिसतंय. त्यामुळं सगळ्यांनी साथ देणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी सुद्धा उद्या बुधवारी 22 तारखेला मी सुद्धा उद्या सकाळी 9 वाजता इथून तर 11 वाजता उद्या दिल्लीत आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. उपोषणला आपले सोनम सर बसले होते, त्यांनाही सोनम सरांना पाठिंबा देणं, देशातल्या आणि राज्यातल्या घराघरातल्या गावागावातल्या लोकांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे. ते सोनम भाऊ ते सोनम सर आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी लढत आहेत आणि त्यांच्या पाठीशी. पण कालचा जो प्रकार झाला ना, तुम्हाला सांगतो इतका भयंकर प्रकार होता तो कालचा. सरकारनं या देशात आणि या राज्यात लोकशाही जिवंत ठेवली की नाही असं वाटत होतं. अशी चीड रात्रीपासून येते. एका मुलीचा व्हिडिओ रात्री आम्ही बघितला की तिला पत्रकारांना विचारलं, तुला मारलं का, तू का रडती? तिने सांगितलं मला नाही मारलं, परंतु ज्या विद्यार्थ्यांना आणि ज्या मुलींना जे क्रूरपणानं जनावरासारखं मारत होते ना, त्यामुळे ती थरथर कापून अशी रडत होती. ते इतकं जिव्हारी लागलं ना त्या मुलीचं सांगणं. कारण तिने ज्यावेळेस तो मार बघितला दुसऱ्या मुलांना मारताना, तर ती स्वतः रडत होती. म्हणजे ती मार किती क्रूरपणानं या भाजप सरकारनं दिला असं नाही. भाजप सरकारला सरळ सांगणं आहे, लोकशाही मार्गानं त्या विद्यार्थ्यांना आंदोलन करू द्यावं, दडपशाही करू नये, नसता राज्यात तुम्हाला खूप जड जाईल आणि या देशात सुद्धा जड जाणार आहे. आम्हाला ते सहन झालं नाही, म्हणून आपण घरात बसून काय करायचं, म्हणून आपण इकडचे महाराष्ट्रातले मी उद्याचे परवाचे सगळे दौरे रद्द केलेत आणि मी आता विद्यार्थ्यांसाठी आणि सोनम सर यांच्या भेटीसाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही उद्याच्याला 22 तारखेला सकाळी 11 वाजता दिल्लीत जातोय. आम्ही छत्रपती संभाजीनगरहून विमानानं आता दिल्लीला तात्काळ निघालोय. उद्याच्याला आम्ही त्या विद्यार्थ्यात, त्यांच्या वेदनेत, त्यांच्या भविष्यासाठी आम्ही उद्या सहभागी होणार आहेत आणि लागल ती साथ त्या विद्यार्थ्यांना 100% आम्ही लागल ती साथ देणार. आम्ही तर का या 2-3 दिवसात सगळे दौरे रद्द केले. का बसावं? जर एखाद्याच्या लेकरं तिथं लढत असले आणि ते जर न्यायासाठी, भविष्यासाठी अट्टाच धरला असेल की फक्त आम्ही भविष्यासाठी भांडतो, राजकारण तुमचं तिकडे जळू द्या, राजकारण तुम्हीच करा, सत्ताही तुम्हीच बघा, परंतु आमच्या न्यायासाठी आम्ही जर तिथं लढतोय आणि त्यांच्यावरती जर क्रूरपणानं हल्ला केला गेला तर या देशातल्या लोकांनी शांत बसलं नाही पाहिजे. शेवटी तुमचा पक्ष कुठलाही असेल, पण तुमच्या आयुष्याचं सोनं करणारं तुमचा मुलगा मुलगी आहे, त्यांच्यावरती तिथं हल्ला होणार असला तर देशभरातले लोक घरी बसून काय करतात. आणि का माज आणि एक मस्ती असते बघा, ती मस्ती इतकी भयानक असते सत्तेची, ती कोणालाच मोजत नाही एकदा आले. पण त्यांच्या हे लक्षात नाही आहे, हेच लोक पाडून टाकणारे पण हेच लोक पाडून टाकते, 100% पाडून टाकतात हेच लोक. मला तेच केलं आंतरवाली. आणलं त्यांनीच, गाड्या त्यांनीच फोडल्या, महिलांना रक्तबंबाळ त्यांनीच केलं, गोळ्या पण त्यांनीच घातल्या म्हणणार ते, म्हणजे ते बोलते ते खरं का. याच्यासाठी सत्तेवर बसवलेलं नाही आहे. हे बघा, मोदी साहेबांनी तरी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. एखाद्या मंत्र्यांनी सांगितलं असं लाठीचार्ज करायचा, हल्ला करायचा, पण हे खूप जबाबदार आहे त्या देशात. त्यांनी तरी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की आपण काय आरोप करतोय, विद्यार्थ्यांना काय आरोप करायला लागलो. जे पोरं, गरिबांचे पोरं, आता ते सोनमजी किती वय आहे त्यांचं, ते जर उपोषणाला बसतात, अशांना फरफटत न्यायचं, मग काय होतं लोक. आणि एकदा जर मनातून उतरलं ना तर खाली खेचायला वेळ नाही लागत, हे मात्र तेवढंच खरं आहे. बघूयात ना आता
त्यांच्यावरती हल्ले कसं काय करतायत त्यांना कळत महाराष्ट्रात जनता कशी फिरू देईल त्यांना काहीच कळत नाही. यांना अल्पवयनं कळत नाही, कमी वय नाही, जास्त वय नाही, म्हातारे माणसं नाही, त्यांना काहीही कळत नाही. काय धुंदी म्हणलं ना मी, ती एक धुंदी असती. याच लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे. हेच लोक आहेत भारत देशातले आणि त्याच लोकांना आज मार खावा लागतो न्यायासाठी. काय मागितलं आहे त्या विद्यार्थ्यांनी? नीटच्या संदर्भातला त्यांचा विषय आहे. ते उद्याचे अधिकारी आहेत, ते उद्याचे या देशाचं भविष्य आहे. त्यांना अरे कशी येऊ देतील ते तुम्हाला सत्तेवरती पुन्हा? कारण हे होतं म्हणून त्यांनी ना थोडं मस्तीच्या बाहेर निघलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी सरकारनं विचार केला पाहिजे. ते बावळट आहे ते कवा काही म्हणतं ते फाताडन ते कवा काही बरळतं कोणकडे बी. काय ते एखाद्या बार मिळतंय का काय पद? अरे पण तुझं पण पोरगी शिक. तुम्ही इतक्या आरे नका जाऊ यार पक्षाच्या. नीतिमत्ता जरा तुमच्या जागेवर ठेवा. तुम्हाला कशात बी राजकारण शोधायचं, विद्यार्थ्यात राजकारण, मराठ्याच्या आरक्षणात राजकारण, तुम्ही कशात पण राजकारण शोधू नका. जरा बघा घरी जाऊन विचार, तुझा पोरगी जर असली तर शिकताना त्या विद्यार्थ्याला किती त्रास होतो आणि हे 2-2, 4-4 वर्षे प्रयत्न करायचे आणि एका असा पेपर लीक व्हायचा. त्यावेळेस त्या पोराची मनस्थिती काय होती जरा घरी जाऊन विचार एखाद्या बार. का त्याचं लग्न झालेलं नाही कोणाला माहीत, त्या लेकर बाळ आहेत का नाही त्याचा मेळ नाही. आम्हाला ना हे सहनच झालं नाही त्यांचा कालचा जो हल्ला होता ना. अरे त्या मुलींना मारलं, ठीक होतं, पोरं बसले होते 10-20 दिवसापासून, तोपर्यंत काय वाटलं नाही, चालूच असतंय, चला बसलेत, मिळेल नाही. पण तुम्ही इतक्या क्रूरपणानं हल्ला करतात आणि त्या मुली इतक्या रडायला लागल्या तरी पण मग या राज्यातली या देशातली जनता घरी बसूकच काय शकते? म्हणजे तुम्हाला लेकरांपेक्षा पक्षावरती प्रेम केव्हापासून यायला लागलं ह्यो प्रश्न मोठा आहे. आणि आपण त्या पोरांना बळ दिलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. सोनमजींना सुद्धा आपण त्यांची विचारपूस केली पाहिजे, विद्यार्थ्यांची जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची पण विचारपूस केली पाहिजे. म्हणून आम्ही तातडीने निघालो. कारण आमचा आता 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातला दौरा आहे. त्यामुळं आम्ही इकडं मराठवाड्यातलाही दौरा आम्ही रद्द करून तातडीनं आता दिल्लीकडे निघालो. आता त्यांच्याशी चर्चा करतोय आम्ही गेल्याच्या नंतर. आता त्यांच्या आंदोलनाची भूमिका कशी आहे, त्यांच्या आंदोलनाचे आपल्या आंदोलनं वेगळे आहेत, त्यांचे वेगळे आणि लीड ते करताय. त्यामुळे आपण त्यांच्याशी विचारपूस केली पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आंदोलनाच्या. आता भूमिका आपली वेगळी असते आणि त्यांची वेगळी असते. आपल्या भूमिकेशी त्यांच्या आंदोलनाला आपल्याला जोडता येणार नाही आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेशीच आता त्यांची कशी भूमिका आहे काय याच्यावर अगोदर चर्चा झाल्याच्या नंतर मी सांगू शकतो. म्हणूनच चाललो आहे. आता जर का लाठीचार्ज काही केला ना रे बाबा त्या विद्यार्थ्यावर, महाराष्ट्रात आम्ही यांना फिरून देत नाही. बाकीचं काय माहित नाही आम्हाला, पण महाराष्ट्रात यांचं जिनच मुश्किल करतो आम्ही. नीट पेपर फुटी प्रकरणावरून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. काल या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा वाढतानाही दिसत आहे. आता या विद्यार्थ्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. मनोज जरांगे उद्या दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या दिल्लीला जाणार आहेत. सकाळी 11 वाजता दिल्लीला पोहोचतील. छत्रपती संभाजीनगरवरून 9 वाजता ते विमानात दिल्लीला जाणार आहे. अमानुषपणे लाठीचार्ज झाला हे खूप मनाला लागल्याचं जरांगे पाटील म्हणाले. या सरकारचा माज उतरवलाच पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. लोकशाही मार्गाने हे आंदोलन करू देणार नसतील तर त्या पोरांनी जगायचं कसं असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय. सरकारला किती मस्ती आली यातून ते दिसतंय. त्यामुळे सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे. त्यामुळे उद्या मी सकाळी 11 वाजता दिल्लीत पोहोचणार आहे. त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभं राहणार. आपली जबाबदारी असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. लागेल ती साथ आम्ही या विद्यार्थ्यांना देणार आहोत असंही पाटील म्हणाले आहेत. तर नवी दिल्ली जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CJP आणि विद्यार्थ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि आधी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे प्रमुख अभिजित दिपके यांनी सरकारला स्वतः येऊन चर्चा करण्याचे आवाहन दिलंय. याशिवाय देशभरातील शेतकरी संघटनांनी देश बचाव मोर्चा ही हाक दिली असून विविध राज्यातील शेतकरी देखील दिल्लीकडे कूच करत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जंतर मंतर आणि राजघाट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान दिवसेंदिवस विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला मोठा पाठिंबा आता मिळताना दिसत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.